नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 33 साईजमध्ये बाही कटिंग कशी करायची तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवते. आपण भरपूर सारे ब्लाऊज कटिंग जे दाखवले त्याच्यामध्ये आपण बाही कटिंग पण दाखवतोय, पण व्हिडिओ जास्त मोठा होतो त्याच्यामुळे मग आपण याची सेपरेट कटिंग दाखवतोय. फक्त बाहीचं स्पेशल आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. ज्यावेळेस आपण बाही कटिंग बघतो तर अशा वेळेला असं आपल्याला तिरकं माप घ्यायचं आहे. जवळजवळ आपण हे 8 इंचाला 2 लाईन कमी, तर त्यानुसारच आपल्याला घडी घ्यायची. आता आपण जर 4 पदरी घडी घेतली तर याच्यामध्ये पुरते का नाही आपण अगोदर लक्षात घ्यायचे. आता जवळजवळ आपण 8 म्हणजे आपल्याला 9.5 इंचाची घडी लागते. तर आपण बघूयात 9.5 बसणार नाही, तर मग आता आपल्याकडे एवढं अस्तर उरले. तर मग मी काय केलंय, आता आपल्याला उभ्या लाईनिंगमध्येच घडी घ्यायची. बघू शकतात उभी लाईनिंगच येते याची पण. बरेच जण छोट्या छोट्या गोष्टी प्रश्न करतात का उभ्या लाईनिंगमध्ये येते का नाही, पण ही घडी बरोबर उभ्या लाईनिंगमध्येच आली. बघू शकतात घडी घालताना व्यवस्थित घडी घालायची आपल्याला. तर पाहू शकतात आता कस्टमरला आपण जवळजवळ 8 इंचाला 2 लाईन कमी, तर आपण तेवढंच आपण एक घडी घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच आपल्याला मिक्स करायचं आहे. तर ही लाईन आपण एक सोबत सरळ आखून घ्यायच्यात. आता आपण बघूयात आपल्याला 3.5 इंचाची बाही लागते, तर आपण घेऊया 4.5 इंच. 1 इंच आपण जास्त घेतले. दंडघेर जेवढा आहे तेवढा आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर आहे कस्टमरचा 6 इंच. 6 इंचावर आपण एक पॉईंट दिला आणि त्याच्यामध्ये 2 इंच आपण लूजिंग ठेवला. आता आपल्याला इथपासून खाली यायचं आहे 2.5 इंचावर आणि नंतर आपण एकदम हलक्या हाताने आपण याला आकार द्यायचा आहे. हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा आणि हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा. आहे का नाही सोपी पद्धत, नक्कीच कमेंट करून सांगा. कधी आपल्याला चेक करायचं डबल घडी जर असेल तर कधी कधी लक्षात येत नाही. आता आपल्याला बाहीला अजिबात जॉईंट आला नाही. एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता आपल्याला जर फ्रंट भाग कट करता येत नाही तर त्यावेळेला काय करायचं, आता मी तर ज्यावेळेस स्टिच करते मेन फॅब्रिक त्यावेळेलाच मी फ्रंट भाग जोडते. तर तुम्ही अशा पद्धतीने जोडू शकता, कटिंग करू शकता. आता हा जो मधला आपण पॉईंट कट केला आहे तिथपर्यंत आपण घडी घेतली. जसं की हा पॉईंटपर्यंत आपण ही घडी घेतली, म्हणजे पाठीमागं घेतली आणि हा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पण आकार समोरचा देता येतो. ही झाली आपली 2 बाहीची कटिंग. तर एकदम बरोबर आपण हा जो मधला सेंटर आहे कट करायचा आहे. एक सोबत आपल्या दोन्ही बाही कटिंग झाली आणि आपल्याला कुठेही जॉईंट आला नाही. तर बघू शकतात उभ्या लाईनिंगमध्येच बाही कटिंग पूर्ण झाली. व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.